आता हे जे प्लॅस्टिक संकलन करतात तर त्या प्लॅस्टिकचं आम्ही पाहतो की टन्स ऑफ प्लॅस्टिक ते समुद्रात सापडतं, नद्यांमध्ये, इथं नद्यांमध्ये सापडतं, कॅनॉलमध्ये टाकतात. त्यांनी सगळं पर्यावरणाचं प्रदूषण होतं किंवा कचऱ्यामध्ये असतं. बऱ्याचदा गायांच्या पोटांमध्ये निघालंय, कुत्र्यांच्या निघालेलं आहे. त्याच्यामुळं किती नुकसान आपण करत असतो, म्हणजे कित्येक वर्ष ती डिजेनरेट होत पण नाही. त्याच्यामुळे हे संकलन लुक्रो कंपनीने जे चालू केले आणि त्याचं रिसायकलिंग करून जे प्रॉडक्ट तयार करतात ते खूप चांगला उपक्रम आहे आणि त्यामुळे पर्यावरणाला हानी होत नाही, कमी होते. जे काय व्हायचं असेल त्याच्या प्रमाण कमी असतं. सगळेच जण नाही प्लॅस्टिक अजून संकलन करत, तर ते थोडंसं आणखी सर्वांना उद्युक्त केलं नगरपालिकेच्या किंवा तुम्हा लोकांनी कुठे सांगितलं तर ते निश्चितपणे सगळ्यांना कंपल्सरी करायला पाहिजे. की कंपल्सरी केलं तर लोक करतील. असं आम्ही सर्वजण आता करतो म्हणजे स्वेच्छेने करतो. आता स्वेच्छेने करणारे खूप कमी आहेत, पण कंपल्सरी केलं तर निश्चितपणे त्याच्यामध्ये फरक पडेल आणि पर्यावरणाला कमी हानी पोचेल. त्याच्यामुळं लुक्रो कंपनी आज बारामतीमध्ये जे काम करतीये ते खूप चांगलं करतीये. ते येतात नेहमी, प्लॅस्टिक कलेक्ट करून जातात आणि ई कचरा सुद्धा मागे त्यांनी नेलेला आहे. हे खूप चांगला उपक्रम आहे. धन्यवाद. असंच चालू ठेवा. तुम्हाला शुभेच्छा.